जयंता पाटील माजी सरपंच असदेगाव. चला सामना प्ले करतोय राकेश. राकेश गेम थांबू नका कारण का वेळ कमी आपल्याकडे. आपण पाहिली तर बुर्दुल संघाकडून पहिले षटक. पहिल्या चेंडू अतिशय सुंदर फटका. झेल पंचांचा इशारा येऊ दे आम्हाला जरा. फलंदाज बाद. अतुल बॅक टू पबेलेन. चला प्रवीण जरा फास्ट करा, नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची. प्रवीण नवीन फलंदाज सचिन. डीजे मास्टर आता जास्ती वाजू नका जरा डीजे. चला जरा फास्ट फास्ट. देखील सत्कार केला जातो आमच्या आयोजकांकडून. या आमच्या आयोजकाचे स्पर्धेचे प्रमुख रामदास ढोणे यांच्या शुभ हस्ते, रोहिदास ढोणे यांच्या शुभ हस्ते हा चेंडू घेऊन करतो. चेंडूला थट्या सर्कल मध्ये कव्हर सर्जन मध्ये चेंडू फीड होतोय. जगदीश चेंडूला फीड करतोय. धाव क्षेत्रक्षण चांगलं दाखवतोय इथं मात्र बुर्दुल संघ. बघा व्यासपीठावर कोणी येऊ नका, आम्ही सांगू त्यांना या जरा. अरे बाबा अरुण सरांना त्रास देऊ नका तुम्ही, नाही तर ते वैतागून जातील. अरुण सर आपण व्यवस्थित रूपात आपण अरुण सेड सरांना बिलकुल कोणी त्रास देऊ नका. एक फोटो तुमच्यावर लास्टला काढणार आहे सेल्फी. अरुण सर आपण मध्ये यायचं व्यासपीठावर, आपण समालोचन कक्षामध्ये बसायचं. बघा अरुण सर आज वेळेत वेळ काढून आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या नंदिवली कोलिवाडा नगरीमध्ये. हा चेंडू अतिशय सुंदर आपण बघायला म्हणतोय. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जोपर्यंत फिड 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. पाहिजे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का? 3 धावा इथं मात्र पूर्ण होतं का पाहिजे. आणि 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो यावी 4 धावा. अतिशय सुरेख चेंडू ऑन साइडला टर्न करतो. चेंडूला एकदा पूर्ण होतोय ते मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 5 धावा. या जमान्यात जालिंदर पाटील यांचा देखील सत्कार केला जातोय. चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 1 गडी बाद 5 अशी धावसंख्या. मेगा फानाचा सामना. बुर्दुली पक्ष सापार्डे. जालिंदर पाटील आपण म्हणजे तर एक जबरदस्त कार्यकर्ते आपण म्हणजे सेनेचे उसारगार विभागाचे उसारगारीतील अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांचा देखील सत्कार केला आमच्या आयोजक पंडित ढोणे यांच्या शुभ हस्ते. गोलंदाजी सज्ज तो गोलंदाज प्रवीण. प्रवीण जरा फास्ट. 4 षटकांचा सामना कारण आपण हळूहळू सूर्य आपल्यापासून विदाई घेत चाललेला आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय निखिल. प्रवीण तो निखिल. साइड एज फलंदाज बाद होतोय. प्रवीण मात्र सफलता प्राप्त करतोय. बुर्दुल संघ अप्रतिम कामगिरी करतोय. चला जरा लवकर फास्ट सापाडे संघाचा फलंदाज. चला बुर्दुल संघ. प्रवीण जरा एकत्र येऊ नका कारण तुम्हाला नंतर फलंदाजी करायची, त्यामुळे तुम्हाला टाइमपास होईल. जगदीश जरा एकत्र येऊ नका प्लीज, सहकार्य करा जरा. प्रवीण आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतो की उजेडात आम्हाला सामना बघायचा आहे, त्यामुळे तुम्ही जरा एकत्र येऊ नका खेळाडू. बुर्दुल संघाच्या संघाने जरा आपण थोडं सहकार्य करायचं आहे. चला लवकर जरा फलंदाज नवीन फलंदाज रोनक.
2 गडी बाद 5 अशी धावसंख्या. 4 षटकांचा सामना अडचणीत सापडतो. आपण सापडले संघ जितू 11 संघाला आपण 45 धावा करून दिले होते, पण या संघाने आता मात्र हा संघ बॅक पडतोय पूर्णपणे. अप्रतिम कामगिरी करतोय बुरुदुल संघ, जबरदस्त कामगिरी करतोय. चेंडू पुढे चालत आहे. चेंडू जोपर्यंत पॉइंट रेंज मध्ये जातो, एकदा आपण करतो दुसरी धावण्याचा प्रयत्न करतो. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 7 धावा. धावफल करते आपण पाहतोय. प्रवीण गोलंदाजी मार्कवर सायकल वर रोनक. चेंडू शॉर्ट ऑन बॉल करतोय. चेंडूचा मिडविकेट रिजन मध्ये एक धाव पूर्ण करतोय. त्याच्या दुसरी धाव मिटे काय नकार देतोय. तो चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, तेवढं चांगलं बॅकिंग सुद्धा आपण बघितलंय. इथे धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण बघतो 8. 2 गडी बाद 8. अरुण सर आपण बघितलं तर फायनलचा सामना आहे. बुरुदुल विपक्ष सापाडे असा सामना पाहतोय. मेगा फायनल. चेंडू बॅक पडतोय. स्क्वेअर कट केलाय. चेंडू उभे वेळेला 1 बाउंड. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. सचिनच्या बॅटमधून एक चौकार होतोय, खणखणीत चौकार. कारण धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा. पुन्हा प्रवीण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक करतो. स्ट्रायकर फलंदाज सचिन पाटील. षटकला रोनक. पुन्हा एकदा रिवाजचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होतो. यष्टीरक्षक फीड होतोय. जिवंत चेंडू फीड होतोय. 1 धाव इथे मात्र पूर्ण होते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय. 13 धावा. अजून 1 चेंडू बाकी. प्रवीण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू शॉर्ट ऑन बॉल करतोय. चेंडूला रोनक. जोपर्यंत चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर गाडी पाहिलं रिजन मध्ये एकदा पूर्ण करतोय. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफल करते. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 15 धावा. 2 षटकाच्या समाप्ती. जरा चेंडू लवकर द्यायचा आहे. नवीन चेंडू फास्ट द्या. अरुण सर आपण पहिले पूर्णपणे भगवमय वातावरण बघायला मिळतंय. जबरदस्त भगवा आपल्याला भगवा ध्वज आपण बघतोय. दौलाने लहरताना दिसतोय. एक छोटा चिरंजीव सुद्धा आपण छोटा सुपुत्र सुद्धा आपण बघला एक हातात भगवा घेऊन झेंडा फडकवताना दिसतोय. चला जरा फास्ट. बुरुदुल संघ गोलंदाजी सज्ज होतोय. गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक बनतोय. स्ट्रायकरला फलंदाज सचिन. नो शकला रोनक. धीरज गोलंदाजी मार्कवर प्रतिम कामगिरी केली होती दुसऱ्या दिवसात. चेंडू बॅक पडून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क. अप्रतिम गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून. धीरज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क. पुढे अति सुंदर फटका ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू डीप कव्हरेज मध्ये एकदा पूर्ण करतो. चेंडू फीड होतो का. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो यावेळी 17 धावा. अतिशय सुरेख चेंडू ब्रेक लेग ब्रेक चेंडू बघायला भेटतो. पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढला इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी.
चेंडू पुढे सरसाला पुन्हा षटंबूल करतो चेंडूला चेंडू येतोय तो लॉंग रिजन मध्ये मिसफीड होतो एकदा पूर्ण करतो पाहिजे दुसरी धाव घेतो का 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय 2 धावसंख्या वाढते धावसंख्या होते सापाडे संघाची धावसंख्या होते धावपाल करते 19 तिसरं षटक प्रगती पथावर आहे धावा येत नाहीत अरुण सर आपण म्हणजे तर धावांसाठी झगडावं लागतोय खरं गोलंदाजी खूप चांगली करतोय इथं मात्र बुरदुल संघ अप्रतिम कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये मालिका वीरसाठी आपण बघतोय हिरोची आपण HF डिलक्स अशी गाडी सुद्धा बघता युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते धन्यवाद देतो आमच्या मंडप डेकोरेशनला धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला धन्यवाद देतो आमच्या कॅमेरामॅनला हा चेंडू पुणे धाव साईडला दिशा देतो चेंडूला चेंडू मिडॉन मध्ये एक धाव पूर्ण करतो पाहिजे दुसरी धाव घेतो का 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय धन्यवाद देतोय आमच्या आयोजकांना धन्यवाद देतोय आमच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या वेगवेगळ्यांना खास करून धन्यवाद दिली खूप चांगली त्यांनी स्पर्धा राबवली आणि आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद अरुण कदम सर तुम्ही त्याला तुमचं सुद्धा धन्यवाद या गावदेवी क्रिकेट संघ नंदिवली कोलवाड्याच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत करतोय आज अंतिम क्षण आता मात्र जवळ आलाय स्पर्धा सुरू होताना पहिले आकाश भरून होतं पण स्पर्धेला निरोप देताना मात्र डोळे भरून येतात मात्र इथं हा चेंडू पुढे सरसाला आता आउटसाइडच्या माध्यमातून चेंडू होतोय फाईल क्रीज मध्ये एक धाव पूर्ण करतो जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय एकच 10 मिनिटे एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफल करते 22 3 षटकाच्या समाप्ती जवळच्या अंतिम षटक कोण घेऊन येतोय गोंधळी सज्ज होतो जगदीश या स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी आणि आपण म्हणजे मालिका वीरच्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला दावेदार असणारा खेळाडू 2-3 चित्रक्षक 3 फलंदाज आपण म्हणजे 3 खेळाडू या गाडीच्या रेस मध्ये आहेत जगदीश सुद्धा त्या गाडीच्या रेस मध्ये राहुल अप्रतिम परफॉर्मन्स केला या खेळाडूने 7 ते 8 जण या आपण म्हणजे गाडीच्या रेस मध्ये आहेत जगदीश पण गाडीच्या रेस मध्ये व्हायचं कशा प्रकारे परफॉर्म करतो जगदीश राईट अप वर तिकडे मारा करतो साईडला हुक करण्याचा प्रयत्न करतो चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाही जोपर्यंत चेंडू फीड होतोय एकदा पूर्ण करतोय एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फाल करते आपण पाहतोय 23 धावा मालिका वीर साठी गाडी कुणाला मिळते अरुण सर जर गाडीचा प्राइसचा विचार केला तर आपण 53 ते 54,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे आज कोणते तरी एक खेळाडू गाडीवर बसून जाणार आहे हा चेंडू पुढे ससाला धाव ड्राइव्ह बघायला मिळते चेंडूला मी स्पीड होते एक धाव पूर्ण करतो पाहिजे बॅक प्रोडक्शन होतं बॅकिंग येतो पण 2 धाव इथं माझं पूर्ण होता पाहिजे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो का तिसरी धाव मात्र इथं घातक ठरते आणि आपल्याला सांघिक यश प्राप्त होतं अरुण सर इथे कारण का अरुण सर आज खेळाडू बघितलं तर या इथून चावी घेऊन जाईल आणि घरी गेल्यावर पायचा आपल्या आईच्या का बाबांच्या हातात ही चावी देतो कारण का एक नितेश पाटील नावाचा खेळाडू होता ज्याला रेनॉल्ड क्विट गाडी मिळाली त्याने स्वतःच्या बाबाला बोलवलं आणि सांगितलं की बाबांच्या हातात तुम्ही चावी द्या जबरदस्त खेळाडू नितेश पाटील आज मात्र या स्पर्धेत खेळला होता पण तो संघ मात्र दुसऱ्या फेरीत पराभूत झाला होता असे भरपूर खेळाडू त्या आपला जो विजय आपण जे जे आपल्याला मिळतो त्याच्या मागे आई बाबांचं श्रेय म्हणून ते त्यांना यश देतात पुणेचा गोलंदाजी मार्क जगदीश तिकडे मार्क होतो धावसंख्या 25 लॉक करतो चेंडूला चेंडू गेलाय हॅलो हॅलो धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या होते धावफल करते 27 धावा अरुण सर आज आपण बोलले तर या नगरीमध्ये तुम्ही देखील आलात आणि तुमच्या बरोबर आम्हाला समर्थन करण्याची संधी मिळाली अन्यथा आपण बघतो की कलाकारांची सही घेण्यासाठी आम्हा प्रेक्षक वर्गाला सातत्याने धावावं लागतं पण आज मात्र तुमच्या जवळ बसून आम्हाला कॉमेंट्री करायला मिळते हे आमचं भाग्य असणार आहे राहुल आणि आमचं चेंडू पुढे कट करण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते अंतिम क्षण आता येत चाललेला आहे धावसंख्या आपण बघतो धाव फलकारती फक्त आणि फक्त 27 दोन चेंडू बाकी आहेत जगदीश गोलंदाजी मार्को शाकला सचिन लॉक करतो चेंडूला चेंडू गेला पेक्षा कव्हर रिजन मध्ये जेल होतं का पाहायचंय फलंदाज बाद होतो इथं मात्र आणखीन एक गडी बाद करतोय थांबायचंय सचिन एक चेंडू बाकी अजूनही सायकलला फलंदाज गणेश
अरविंद चांगला झेल घेतोय. भरपूर प्रमाणात प्रेक्षक बघायला मिळतात. मात्र प्रेक्षकांचं देखील आम्ही अंतिम सत्रामध्ये स्वागत करतोय. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना. नवीन कोणकरला आम्ही धन्यवाद खास करून देऊ की 4 दिवस त्यांनी सातत्याने आमच्या बरोबर गुणलेखन केलंय. तर त्यांना धन्यवाद. आमच्या आपण म्हणजे तर रामदासच्या ढोणे त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. आणि तसेच आमचे राहुल भोईर यांचे मित्र अरुण कदम सर, आपण तर इथे मात्र हरेश सुद्धा त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. षटक संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहिले तर 27-28 धावांचं लक्ष. ते म्हणजे आपण बुर्दुल संघाला पाहिजे. बुर्दुल संघ हे आव्हान कशा प्रकारे पार करतोय. अंतिम सत्रामध्ये कोणता संघ इथे चॅम्पियन ठरतोय आणि कोणता खेळाडू आज या गाडीवरती बसून जातोय. माझा टर्न इथे संपतोय. मी बाळू पाटील आपल्यापासून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आम्ही धन्यवाद देतोय. प्रेक्षकांचं डीजेंना आम्ही धन्यवाद देतो. आमच्या गुणलेखकांना धन्यवाद देतो. पुन्हा अरुण कदम सर, तुम्ही इथे आलात, खास करून तुमचं मनापासून आम्ही कौतुक करतो. तुम्हाला धन्यवाद देतोय. पंडितनाथ आपण रामदास ढोणे, तुम्ही आम्हाला सांभाळायची संधी दिली त्याबद्दल मनाच्या हृदय अंतकरणातून तुम्हाला धन्यवाद देतोय. माझा टर्न इथे संपतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या 2 ताईंना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो, कारण त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली. खरं का अरुण करमचा आपण तर बघितलं आज सोनाली ताई रामदास ढोणे शिवसेना महिला उपसंघटक कल्याण. खरं का आज भरपूर महिला सुद्धा राजकारणात. पहिला असं समीकरण असं आगरी म्हणजे महिला म्हणजे चुलीजवळ, पण आज मात्र महिला आमच्या खूप बाहेर आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या पदावर सुद्धा. ओटू राहुल. थँक्यू भाऊ पाटील. तर चला बघितलं तर अंतिम सामना आपण बघतो मैदानावरती. विचार जर केला तर अंतिम क्षण जवळजवळ येतो, कारण का बघितलं तर स्पर्धेला सुरुवात झाली होती सातत्याने. 23 तारखेला स्पर्धेला सुरुवात झाली होती. भरपूर संख्येने आमचे मान्यवर रामदास शेठ ढोणे, त्याच्यानंतर विलास शेठ ढोणे, प्रकाश शेठ ढोणे, त्यांचे शिवाजी शेठ ढोणे, भरपूर आमच्या सोबत मान्यवर होते. म्हणजे सोन्याताई सुद्धा आमच्या सोबत होत्या. सातत्याने मात्र आजचा शेवटचा आणि अंतिम क्षण जवळ येतोय. फक्त 29 धावे 28 धावेची गरज नाही सामना जिंकण्यासाठी. आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी भरपूर सहकार्य केला आम्हाला. 4 दिवस सातत्याने बघितलं तर खूप सारे आम्हाला तुमचा सहकार लाभून सुद्धा मी आभार व्यक्त करेल. आमचे डीजे मास्तर असो, आमचे गोंधळकर असो, आमचे समालोचक असो, सर्व आमचे आयोजक मेंबर, सर्वांचा मात्र भरपूर आशीर्वाद आम्हाला. आणि जय गावदेवीचा आशीर्वाद खूप आहे आम्हाला सध्या नक्कीच. त्या गावदेवीच्या आशीर्वादाने आम्ही सातत्याने स्पर्धा भरवली गेली. यावर्षी भरपूर जोमाने स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि भरपूर आम्हाला प्रेम लाभलं सातत्याने. अरुण सर सुद्धा आमच्या सोबत आहेत. बघितलं तर मिमिक्री चेक सातत्याने चांगले कलाकार आपल्या सोबत आहेत सातत्याने. तर भरपूर त्यांनी वेळ दिला, कारण का रामदास शेठ ढोणे आमचे जवळचे मित्र आहेत ते. बॅक टू क्रिकेट. फक्त 28 धावेची गरज आहे. सेमी बघितलं आपण मेगा फायनलचा फायदा बघतो. मेगा फायनलचा मात्र या दरम्यान सामना बघतो. 24 चेंडू 28 धावेची गरज आहे. इथनं सामना बनवेल का, कारण का 45 धावेची गरज असताना सामना जिंकला होता. विसरून जमणार नाही, हलक्यामध्ये घेऊन जमणार नाही. मैदानावरती विचार करता सापाडे संघाला कोणत्या क्षणाला डोका वर करू शकेल तेवढी ताकद, तेवढी कुवत, तेवढा आत्मविश्वास भरपूर आहे संघामध्ये. बरोबर 6 वाजता आहेत. सर आपण गेम प्ले करूया. समीकरण बघितले तर अंतिम 24 चेंडू असतील. 24 गेम प्ले होतोय. पंचांचा आमच्या घरी सिग्नल येतोय की गेम प्ले करूया आपण. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. तर स्ट्रायकरला महेश, नॉन स्ट्राईकला जगदीश पाटील. ना चेंडू जबरदस्त फेकला होता. आपल्यातून गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये होतोय. जबरदस्त क्रिकेट लेग ब्रेकच्या मध्ये चेंडू आतमध्ये आला. आपल्यातून क्रिकेट डेली प्लेट धाव येणार नाहीये. पहिला चेंडू डॉट फेकला गेला. अतुल पाटीलचा वापर या सापाडे संघाच्या माध्यमातून. 28 धावेची फक्त गरज आहे. चेंडू या दरम्यान चेंडू बॅकफुटला गेले होते. शेवटच्या मला बॅटचा बेस कोला पिल पास आहे. चेंडू मागे क्षेत्र चेंडू फरार. भगवा चौकार. तर धावसंख्या दाबलकावरती 4 येते. पहिला चेंडू पहिला डॉट केला, त्याच्यानंतर मात्र आत्मविश्वास, कारण चेंडूची वाट बघितली, लेट केले आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी. विकेट. ताकदीचा योग्य वापर. स्क्वेअर लेग झोन क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक. शिवसेना षटकार. डीजे 10 धावा दापालकावरती महेशने बॅटचा बेस गोलाय. जबरदस्त क्रिकेट. आपला हातून फलंदाजी. बुर्दुल संघ मात्र यावेळेस सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवतोय. अतुल बॅकफुटला असतील.
दरम्यान बॅकफुटला गेले होते शेवटच्या मोडला बॅट्समॅन स्कोरचा प्रयत्न स्क्वॅरच्या माध्यमातून चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही फंदा चारोखाने चित दरम्यान डॉट बॉल वापसी केली आहे 10 धावा दाबालकावरती येतात षटक क्रमांक मार्ग असते पहिला P1चा अजूनही 18 धावेची गरज आहे महेश सिगना चेंडू अनसाईडला माझा प्रयत्न होता चेंडू पॅडवर दिलेला आहे चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत अजून एक चेंडू डॉट जातोय धावसंख्या स्थगित धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान 10 धावा दाबालकावरती षटक क्रमांक पहिला P1चा मार्ग असताना 5 चेंडू फेकलेत धावा मात्र खर्च केला त्या दरम्यान विचार जर केला तर या दरम्यान फक्त आणि फक्त 10 धावा हा चेंडू ऑफ ड्रायच्या मधून जबरदस्त क्रिकेट आपल्यातून क्रिकेट नेत्रदी फटका फरार चौकार मराठीत सांगितलेलं कळतं का तुला इंग्लिश मध्ये सांगू इंग्लिश मध्ये सांगू तर यावेळी षटक क्रमांक पहिलं संपले गेल्या सर्कल बाबतीत संपले आणि की अरुण सर म्हणतात की क्षेत्ररक्षण बाहेर आलं पाहिजे पण नियमानुसार पहिल्या पिऊन षटकामध्ये फक्त 230 गेअरच्या बाहेर असतील कारण का त्याच्यामध्ये तुम्हाला संधी जास्तीत चांगली प्रकारची फंदाची करण्याची मात्र यावेळेस मी तर म्हणेल आचारसंहिता असते आता आचारसंहिता संपली आता आपण बाहेर क्षेत्ररक्षण लावू शकाल कारण का पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा 4 षटकाचा सामना असेल तर पहिल्या षटकामध्ये आचारसंहिता असते त्याच्यानंतर पहिला 5 षटकाचा सामना असला तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आचारसंहिता असते मात्र यावेळेस आचारसंहिता संपले इलेक्शन पण संपलेत रिझल्ट पण आलाय संख्या दाबालकावरती तर धावसंख्या दाबाल आतापर्यंत येतात 14 धावा दाबालकावरती अजून 14 धावायची गरज आहे निखिल सिग्नाचुरी जगदीश साठी ऑन साईडला भिडकावून दिलाय आपला फॉर्म अतिशय चांगल्या प्रकारचा ठेवलाय वन्स अगेन षटकार धन्यवाद डीजे तर धावसंख्या दाबालकावरती प्रवीण म्हात्रे मात्र जल्लोष आधीच करतायत अजून सामना बाकी आहे प्रवीण म्हात्रे षटकार येतोय धावसंख्या अजून 6 येईल 20 धावा दाबालकावरती फक्त 8 धावेची गरज आहे जगदीश पाटील जबरदस्त क्रिकेट आपलातून फलंदाजी वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती हवाई सफर आसमानी टोला गगनचुंबी षटकार आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे थँक्यू डीजे प्रवीण पाटील यांच्याकडे पारितोषिक केलं अजून एक षटकार जर दाखवला रोख रक्कम 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल जगदीश पाटीलला सामना मात्र या दरम्यान संपवण्याचा प्रयत्न सामना संपलाय फायनल मध्ये शिकत मात्र यावेळेस चॅम्पियन संघ आपण बघतोय बुलबुल संघाने चॅम्पियनशिप पटकावली आहे डीजे
थँक्यू. चला मी विनंती करतो चारही संघाने बघितलं तर तिन्ही संघाने इथे येऊन थांबायचंय. बुर्दुल संघ, चॅम्पियन संघ, उपविजेता संघ, आपण जर बघितलं तर सापाडी संघ, जितुलेन संघ, आपण इथे येऊन बसायचं. त्याला जरा प्रवीण आपल्या संघाला घेऊन यायचंय. अप्रतिम फलंदाजी